तुम्हाला माहिती आहे मित्रांनो हे काय? टायकांडो ब्रॉन्झ मेडल. आता तुम्ही विचार करत असाल हा मेडल माझा नाही, हा मेडल कोणाचा आहे आणि हा मेडल कुठल्या शाळेतून आलाय? तर ही शाळा आहे मराठा मंदिर बाबासाहेब गावडे स्कूल, वरली. आता ह्या ब्रॉन्झ मेडलला कोणी जिंकलेला आहे, ह्याच्या मागे काय मेहनत आहे, हे तुम्हाला सगळं मी आतमध्ये जाऊन दाखवतो. चला. दहावीची तयारी काय होते तुमची सगळ्यांची? काय गोल काय आपला? उलटे करू नका. तर गाईस तुम्हाला माहित आहे हिला कुठला मेडल भेटलाय? कशामध्ये? मग आता नेक्स्ट मेडल आपल्या क्लास मधून तुम्हाला लोकांना मारायचं आहे, समजलं? आज तिने तिचं नाव मोठं नाही केलंय, मम्मीचं मोठं नाही केलंय, टीचरचं मोठं नाही केलंय. आज आपल्या शाळेचं नाव काय? आज तिने मराठा मंदिरचं नाव मोठं केलंय. त्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवल्या. दुसरी गोष्ट, आज त्यांचे मम्मी पोलीस ऑफिसर आहेत, बरोबर? पोलिसांमध्ये सेवा करतात. पोलीस कोणासाठी सेवा करतात? आपल्यासाठी. मग नो एक्सक्युजेस. एक्सक्यूज दिलं आपण काय बोलतो, मम्मी काय बोलते, वेळ नाही मला, सिरियल बघू दे, घे मोबाईल. तर मोबाईल वरती आपण कमी राहायला पाहिजे. स्पोर्ट्सनी काय होतं, आपली हेल्थ चांगली होते सर, बरोबर? आपण मोबाईलवर पबजी बिबजी, इकडे अभ्यास आणि घरी पबजी. हा, फ्री फायर वाले जर गोळ्या मारायच्याच असतील तर अशा सैन्यावरती जाऊन मारायच्या, समजलं? क्या बात आहे. चला, तर तुमचा टाइम वेस्ट नाही करत, लक्ष ठेवा. ऑल द बेस्ट सगळ्यांना. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक दाते. तर आज आपण आलेलो आहे मराठा मंदिर बाबासाहेब गावडे इंग्लिश मीडियम स्कूल वरली इथे, आणि इकडे प्रिन्सिपल आहेत, टीचर्स आहेत, सर आहेत, ह्यांच्या सगळ्यांमध्ये आपलं स्वागत. तर आपण मॅडम पासून सुरुवात करत आहोत. मॅडम, आज तुमच्या स्कूलमधून एक अभिमानाची गोष्ट आहे की तुमच्या एका स्टुडंटनी ब्रॉन्झ मेडल टायकांडोमध्ये जिंकलेलं आहे. ह्याच्या मागे कशी मेहनत असते, काय तुमच्या शाळेचं योगदान असतं, हे आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला सांगायचं. याच्यामागे खूप प्रचंड मेहनत आहे आणि याच्यामध्ये शाळेचा खूप मोठा रोल आहे. कारण शाळेमध्येच तिने जे काही प्रशिक्षण घेतलंय ते आमच्या शाळेमध्येच आमचे पीटीचे जे सर आहेत, प्रेमकुमार श्रेष्ठ सर, त्यांची अविरत मेहनत प्लस त्या मुलांची पण मेहनत. पूर्ण महिना, मे महिन्यामध्ये पूर्ण वर्कशॉप झालं, ज्याच्यामध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत सर्व मुलांचं सरांनी पूर्ण सुट्टी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं आज हे मिळालेलं फळ आहे. आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आमच्या शाळेची एक विद्यार्थिनी भूमीजीने ऑल इंडिया क्युरो ज्युनियर ग्रुपमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलंय आणि त्याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे. त्याच्यामध्ये सर्व शिक्षकांचा पण खूप सहभाग आहे. आमचं तिला नेहमी मोटिवेशन असतं आणि पॅरेंटचा, तिच्या पालकांचं खूप खूप कौतुक आहे की ज्या एक वर्किंग वुमन आहेत तरी सुद्धा मुलीला फार वेळ देतात, मुलीच्या खेळासाठी खूप मेहनत घेतात आणि जिथे कुठे कॉम्पिटिशन असेल ते तिला नेहमी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी पाठवतात. ॲज अ स्कूलची बॉडी म्हणून आपलं मॅनेजमेंट, जे युवा असतील खेळायला उत्सुक असतील, त्यांना कसं सपोर्ट करतात? आमच्या शाळेचं मॅनेजमेंट नेहमीच शाळेच्या पाठीशी असतं, शाळेतल्या मुलांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतं. त्यासाठी जे काही आवश्यक असेल तर कोचिंग आहे, आमचे सर जे कोचिंग करतात. आमच्या शाळेत येणारा जो विद्यार्थी वर्ग आहे तो पूर्णतः नियरबाय स्लम्समधला आणि BDD चाळीमधला आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती नसते. असं कुठल्याही स्पोर्ट्ससाठी त्यांना एक्स्ट्रा फंडिंग नसतं. त्याच्यासाठी मग आमची शाळा आणि संस्था नेहमी कोच प्रोव्हाइड करते स्वतः. म्हणजे इवन आता सर तर आमच्या शाळेचेच आहेत, त्याच्यामुळे सर स्वतः फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना कोचिंग करतात. आणि इतर जे गेम आहेत, आमच्याकडे फुटबॉल पण शिकवलं जातं. त्या फुटबॉलचं जे कोचिंग आहे ते संस्थेतर्फे शाळेतर्फे मुलांना फ्री दिलं जातं.
आणि सरांचं आणि मुलांकडून एकही पैसा आम्ही घेत नाही आणि जेवढं आमच्याच्याने देता येईल तेवढं आम्ही मुलांना देण्याचा प्रयत्न करतो. असं नाही की स्पोर्ट्समध्येच नाही, आम्ही अकॅडमिक लेवलला सुद्धा आमच्या शाळेमध्ये खूप ॲक्टिव्हिटी चालतात. स्पोर्ट्स बरोबर इंडोर ॲक्टिव्हिटी आहेत, नंतर त्यांचे जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सुद्धा इतर ॲक्टिव्हिटी आम्ही राबवतो. दर शनिवारी आम्ही एक स्पेशल ॲक्टिव्हिटी राबवतो. तेवढंच नाही, ह्या मुलांना ते कुठेही मागे पडू नयेत. इंग्रजी माध्यमामध्ये जरी शिकत असले तरी आम्ही त्यांना फॉरेन लँग्वेज सुद्धा एक शिकवतो, जी सुद्धा आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये आमच्या शाळेमध्ये वरळी एरियामध्ये कुठेच शिकवत नाही. आमच्याकडे फ्रेंच लँग्वेज 5वी पासून शिकवतो आम्ही आणि मुलं 8वी नंतर ती बोर्डाला पण तो पेपर देतात, कंपोजिट फ्रेंचचा पेपर बोर्डाला सुद्धा देतात. थँक्यू मॅडम. तर तुम्ही बघू शकता की या शाळेतून मॅडमने एवढं काही सांगितलंय आणि खूप काही शिकण्यासाठी आहे बाकीच्या शाळांसाठी पण. आता आपण सरांकडे जाऊया. या सगळ्या मेडल जसं बोलतात की आपण स्टुडंट आहे, स्टुडंटच्या मागे जर गुरु नसतील तर स्टुडंट काहीच करू नाही शकत. गुरुचं मार्गदर्शन हे आतापर्यंत खूप मोठं मानलं जातं. तर आपण सरांकडे जाऊया. तर आपल्या सोबत आहेत प्रेमकुमार श्रेष्ठा सर, जे ह्या स्टुडंटला घडवलेलं आहे आणि प्लस त्यांच्याबद्दल मी खूप काय ऐकलंय की ते रेफरी आहेत, खूप काय आहे. तर मला काय माहित नाहीये, आज सरांकडून ऐकूया. सर, तुमचं स्वागत आहे. काय धन्यवाद. सांगाल या जर्नीबद्दल? माझी जर्नी 1998 पासून मी सुरुवात केली आहे तायकोंडो. मला माझ्या मित्रांनी घेऊन गेले होते, असंच चला खेळायला जाऊया टायकोंडो, असं बघूया. तर मी त्यांच्यावर गेलो आणि पप्पांना घेऊन गेलो आणि ॲडमिशन केलं. आणि नेक्स्ट इयर मी 9वीला होतो आणि ते लोक मग नेक्स्ट इयर आम्ही काय केलं, 10वी झाली, 10वी आलो. 10वीला ते माझे जेवढे मित्र होते टायकोंडोला त्यांनी सर्वांनी सोडून दिलं आणि मी ते कंटिन्यू ठेवलं. 10वी 11वी 12वी असं करत करत माझा छंद एवढा वाढत गेला की आज मला ते माझ्या गेमबद्दल कोणीही बोललं तर मला सण नाही होत. माझ्या फॅमिलीला सोडलं नाही त्याच्यासाठी. तर हे माझ्या गेमसाठी माझं पॅशन आहे आणि माझ्या सरांनी मला असं शिकवलं आहे की जोपर्यंत बोलतात ना, जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्या विद्यार्थीला घडवायचं काम करायचं. तर हे माझ्या गुरुनी मला ते शिकवलं आहे. ते माझे भास्कर सर आहेत. ते स्वतः दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते आहेत. आमच्या टोटल अकॅडमीमध्ये 8 शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत, त्याच्यामध्ये मी एक आहे. आणि असंच आमचं क्लास वाढत गेलं आणि आज आमच्या शाळेने महाराणा मंदिर बाबासाहेब गावडे माझ्या पाठीशी जे आहेत ते आमचे मॅडम, खरंच प्रिन्सिपल मॅडम आहेत, आमचे वैशाली टीचर आहे, विजया टीचर, पूर्ण स्टाफ मला नेहमी कुठे ना कुठे गाईड करत असतात. इकडे हे करा, असं करा, असं करा. आज आमच्या शाळेमध्ये मी जेव्हा आलो तर या शाळेमध्ये 2016मध्ये स्पोर्ट्स नावाचा हा प्रकार नव्हताच इकडे. जेव्हा आल्यानंतर बघितलं की मी काय विचार केला की ह्या शाळेमध्ये मी जेव्हा इंटरव्ह्यू दिली की बरं हे शाळेचे पोरं गरीब आहेत, ही पोरं मला पुढच्या लेवलला रिझल्ट देतील. आणि ते आज बघा, एक मला वाटतं एक नाही असं बनवलेले आहेत, पण एक माझ्यासमोरच उदाहरण आहे. एक मुलगी म्हणून ब्रॉन्झ मेडल आपल्या इकडून आलेलं आहे. तर तिच्या ट्रेनिंग विषयी सर मला सांगा की कसं तुम्हाला तिने कॉपरेट केलं, तुम्ही कशी मेहनत घेतली, एक थोडक्यात जर तुम्हाला व्ह्युअर्सला सांगायचं असेल जेणेकरून तुमच्याकडे बघून अजून काही स्टुडंट्स अजून शाळेतून बनतील, तर तुम्ही काय सांगाल? जसं की आता भूमीचं सांगायला गेलं तर भूमी सुरुवात जेव्हा आली, मी तिला फक्त क्लासमध्ये गेलो, असंच माझा पिरियड होता पीटीचा. क्लासमध्ये गेलो तर मी जी हाईट बघितली, बोला अरे आपल्याला हाईटेची प्लेयर्सची गरज आहे, आपण तिला कन्व्हिन्स करूया. मग तिला मी कन्व्हिन्स केलं की भूमी तायकोंडो खेळशील का, तुला पुढे फायदा होईल. तर तिने लगेच हो म्हणाली. आणि सुरुवाती तिने म्हणजे बोलतात ना म्हणजे बोलतात ना त्रास झाला, बॉडीला पेन झालं. मग ती बोल सर नाही जमणार, हे नाही. तर तिने धीरे धीरे असं मी तिला ह्याच्यात करून गुंतवून ती आज मला वाटतं सर्वात जास्त माझ्या क्लासमध्ये कोणी मार खाल्ला असेल तर ही भूमी आहे, हीच आहे. म्हणजे आळशीपणा पण आहे तिच्यात, ॲक्टिव्हनेस पण आहे. आज तुम्हाला सांगतो, आता ही वर्ल्ड चॅम्पियनशिपची सिलेक्शन ट्रायल होता, भारताला हे रिप्रेझेंट करणार होते वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी कोरियाला. चुनचुंग सिटीमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे. ह्या मुलीने मी पण आत्तापर्यंत जो गेम नाही बघितला ह्या मुलीने तिकडे COC फायनलला एवढी छान खेळली, एवढी छान. तिने 2 क्वार्टर फायनल आणि प्री क्वार्टर फायनलला नॉकडाऊन करून पुढे आली आहे सेमीफायनलला. आणि पुढे कसं कॉम्पिटिशन भरपूर आहे. बघू, अजून एक चान्स आहे, तिला संधी आहे. जर तिला आता आमच्या फेडरेशनकडून जर लेटर आला की पहिले 4 पदकांना इंडिया कॅम्पला बोलवायचं आहे, तरी पुढच्या महिन्यात इंडिया कॅम्प सुरू होणार आहेत.
ती त्या इंडिया कॅम्पची सहभागी एक पार्टिसिपेशन असेल आमच्या शाळेमधून. आपण जसं बोलतो की दगडाला झोप्यात मार भेटतो, हा. आपण बोलतो एक दगड असतो त्याला मारून मारून मूर्तीचं जे आकार देण्याचं काम हे एक टीचर्स करतात. तसंच तुम्ही आज तिला घडवलं, मेहनत घेतली, आज ब्रॉन्झ घेतलाय. मी प्रार्थना करेन की या शाळेमधून अजून खूप सारे विद्यार्थ्यांनी इंडियाला रिप्रेझेंट करावं. आणि सर, तुम्हाला तुमच्या येणाऱ्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या हातातून खूप सारे स्टुडंट घडू दे आणि आपल्या इंडियाला रिप्रेझेंट होऊ दे. थँक्यू. थँक्यू. आता आपण गाईज जाऊया. जिनी ब्रॉन्झ मेडल मारला आहे ती भूमी, आणि आपण तिच्याबद्दल काही जाणून घेऊयात. तिची मेहनत कशी होती, काय एफर्ट्स तिने घेतले, टीचर्स लोकांनी तिला कसं सपोर्ट केलं, सगळं तिच्याकडून जाणून आपण घेऊया. तर आपल्यासोबत आहे भूमी आव्हाड, जिने मारलेला आहे ब्रॉन्झ मेडल. तुम्ही बघू शकता या गळ्यात. तर हे ब्रॉन्झ मेडल मी बघितलं, खूप हेवी होतं. तुम्हाला माहिती आहे हे ब्रॉन्झचं वजन नाहीये, हे देशाचं वजन आहे, हे शाळेचं वजन आहे, आणि हे मुलीचं वजन आहे की एक मुलगी म्हणून या क्षेत्रात काय करू शकते. हे मुलींसाठी सर्वात मोठं उदाहरण गाईज आहे. तर आपण तिला विचारूया. भूमी, स्वागत आहे तुझं आपल्या चॅनलमध्ये. तर आज तुला ब्रॉन्झ भेटलाय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. म्हणजे अजून पुढे मी करू शकली असती अजून, पण जे आहे ते ठीक जे आहे ते मेहनतीचं आहे. हा. आपल्या सरांनी जे गायडन्स केलंय ते आहे. मला विचारायचं आहे सरांबद्दल. मी मगाशीच खूप जाणून घेतलं, सरांनी खूप काही केलेलं आहे. तर सरांचा तुला सपोर्ट कसा राहिला या जर्नीमध्ये? खूपच सपोर्ट आहे. म्हणजे सगळ्यांनाच खूप सपोर्ट आहे. म्हणजे ज्यांनी पण मेडल मारले आमच्या अकॅडमीमध्ये, आता खूप जण आहे. नॅशनलला गोल्ड मारलाय, क्युरोगीमध्ये, फुमसेमध्ये खूप मेहनत घेतली. त्या सगळ्याच्या पाठी सरच आहेत. सरांनीच आम्हाला घडवलंय, हेच बोलू आम्ही. आता ज्या शाळेमधून तू आहेस, जी तुमची मराठा मंदिर बाबासाहेब गावडे शाळा, त्यांच्या प्रिन्सिपल्स मी बघितलं. आता मॅडमला भेटलो, खूप गायडन्स ते देतात, आणि असे बोलताना पण मला समजलं की खूप स्टुडंटला सपोर्ट असतो. तर त्यांच्याबद्दल काय बोलशील तू? हो, मॅडम पण खूप सपोर्ट करतात सगळ्या स्टुडंट्सला. म्हणजे जे आहेत आपल्या स्कूल TSO असतात, खूप कॉम्पिटिशन्स असतात, तर तिकडून खूप पोरं खेळतात, तर त्यांना पण खूप सपोर्ट करतात. सगळे टीचर्स आणि मॅम सगळेजण खूप सपोर्ट करतात. आता तू ब्रॉन्झ घेतलाय, सर बोलले अजून खूप साऱ्या चॅम्पियनशिप होणार आहेत. तर तुझा नेक्स्ट गोल काय असेल? म्हणजे सरांची मेहनत आणि तुझं डेडिकेशन, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन बघून पुढची येणारा गोल तुझा काय असेल? नेक्स्ट गोल माझा तर वर्ल्ड टायकोंडो चॅम्पियनशिपच आहे. जर तिकडे आता इंडिया कॅम्पमधून लेटर आलं तर मी खूप मेहनत करील आणि बघील जर माझं सिलेक्शन झालं तर. नक्की तुझं सिलेक्शन होऊ दे अशी आपण अपेक्षा करूया. आणि तुझ्या शाळेला, तुझ्या सरांना, तुझ्या प्रिन्सिपल्सला आमच्याकडून शुभेच्छा. तर आता आपण जाऊया त्यांच्या मम्मीकडे. आईचा रोल हा सर्वात मोठा असतो आपल्या लाईफमध्ये. आज त्यांची मम्मी स्वतः पोलीसमध्ये सेवा करत आहेत, देशासाठी ऑलरेडी आपल्या घरात एक सेवा करत आहेत. पोलिसांची लाईफ म्हणजे गाईज सांगण्यासारखी नाही आहे. खूप जास्त मेहनत, घरी वेळ द्यायला भेटत नाही. त्यामधून पोलिसांची एक मुलगी या लेवलला जाते, यासाठी जोरदार टाळ्या आपल्याकडून झाल्या पाहिजे. कारण आपण एक्सक्युजेस देतो. खूप सारे पॅरेंट्स बोलतात की आम्हाला मुलींना वेळ देता येत नाही, ते फोनवर असतात. हे उदाहरण तुमच्यासाठी सर्वात मोठं असेल की आज स्वतः त्यांची आई सेवा करते पोलीस दलात, आणि आज त्यांच्या मुलींनी मेडल घेतलेला आहे. खूप जास्त अभिमानाची गोष्ट आहे आपल्या इंडियासाठी, आपल्या मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी. ताई, स्वागत आहे. आज पोरीनी जो काही मेडल जिंकला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूप छान वाटतं, आणि माझ्या मुलीचा मला खूप अभिमान आहे की ती छान खेळते. तिला प्रिन्सिपल, टीचर, शाळेतील टीचर, सरांचा खूप सपोर्ट आहे. आणि आम्ही पण तिचे वडील, मी, ते पण आम्ही भरपूर सपोर्ट करतो तिला. आणि अशीच ती पुढे खेळावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आमचा असाच सपोर्ट तिला असणार. आणि ती अभ्यास पण करते, 10वीला येते यावर्षी, ती अभ्यास पण करते घरी. असं बोलतात की मुलांना वेळ देता येत नाही. खूप लोकांचे असे पॅरेंट्स बोलतात की आम्हाला मुलांना वेळ देता येत नाही, आता 10वीला गेले, आमचं ऐकत नाही. आज तुम्ही पोलीस दलात सेवा करत असताना तुम्हाला तिकडे वेळ भेटेल नाही भेटेल खूप काय माहित नसतं. पोलिसांची सेवा कधी पण असते, कधी पण जावा. त्यामधून तुम्ही वेळ करून तिला कसा गायडन्स देता? हो, वेळ तर काढावाच लागतो. ती कारण खेळते चांगली, त्याच्यासाठी वेळ काढते मी. पोलीस स्टेशनला पण 12 तास नोकरी करून त्याच्यातून जसा वेळ भेटेल तसं मी तिच्यासाठी वेळ काढते.
आपण असं पकडून चालूया की तुम्ही पोलीस म्हणून नाही पण एक आई म्हणून ह्यासाठी बिंदास असतात की ती मराठा मंदिरमध्ये शिकते आणि तिच्यासोबत प्रिन्सिपल आणि टीचर्स लोक आहेत म्हणून तुम्ही सोडून देता की चला हे गायडन्स आहे म्हणजे आमचं थोडं तरी मेहनत वाचते. हो, शाळेतील टीचर प्रिन्सिपलवरती आणि सरांवरती खूप विश्वास आहे माझा. त्यांच्याच याच्यावरती मी तिला सोडून नोकरीवर जाते. चालेल. तर गाईज तुम्ही बघू शकता आतापर्यंत जेवढा आपला जो हे व्हिडिओज तुम्ही बघितले, जेवढे आपण बाईट्स घेतल्या, यामध्ये आपण कुठल्याही शाळेचं प्रमोशन करत नाही पण जी खरी घटना आहे, जे सत्य आहे तेच आपण बोलतोय. आज ह्या मुलीने ह्या शाळेतून ब्रॉन्झ मेडल घेतलेला आहे. माझी इच्छा आहे आपल्या भारतातील सगळ्या शाळेमधून ब्रॉन्झ आपल्या इंडियाला रिप्रेझेंट होऊ दे आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून येणारा युवा ह्या मुलीकडून, या शाळेकडून, टीचर्स कडून आणि ह्या आईकडून खूप काही शिकतील. ह्या बरोबर मी माझा व्हिडिओ एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. Shamalam,